अंदाजपत्रकीय प्रक्रिया यामध्ये प्रामुख्याने अंदाजपत्रकाचा अर्थ, व्याख्या, अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, अंदाजपत्रकाची उद्दिष्टे, अंदाजपत्रकाची रचना, महसुली अंदाजपत्रक, कर उत्पन्न, करेत्तर उत्पन्न, भांडवली अंदाजपत्रक, अंदाजपत्रकाचे प्रकार, संतुलित अंदाजपत्रक आणि सिलिकी अंदाजपत्रक, तुटीचे अंदाजपत्रक या सर्व घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. अंदाजपत्रकाला इंग्लिशमध्ये बजेट असं म्हटलं जातं. बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील असून या शब्दापासून बजेटी या शब्दापासून तो तयार झाला आहे. बजेट म्हणजे चामड्याची एक छोटी थैली किंवा पिशवी होय. 1733 मध्ये बजेट या शब्दाचा प्रयोग जादूचा पिटारा या अर्थाने करण्यात आला. या जादूच्या पिटाऱ्यामध्ये सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे वितरण असते आणि हे गुप्त ठेवण्याची प्रथा पडली. जोपर्यंत वित्तमंत्री व वितरण लोकसभेत सादर करत नाही तोपर्यंत बजेटचे विवरण गुप्त राखण्यात येते. सध्या बजेट या शब्दाचा अर्थ चामड्याची पिशवी असा करण्याऐवजी बजेट म्हणजे सरकारचे 1 वर्षाचे अंदाजपत्रक असा अर्थ रूढ झाला आहे. देशाचा वित्तमंत्री दरवर्षी अंदाजपत्रक तयार करून लोकसभा सादर करते. आज प्रत्येक देशाच्या आर्थिक प्रशासनात अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा घटक बनला असून सरकार अर्थव्यवस्थेतील विविध कार्य करण्यासाठी विविध बाबींपासून उत्पन्न मिळवणे व विविध बाबींवर खर्च करणे यासाठी महसूल जमा करते व खर्च करणे आणि जमा करणे यासाठी हिशोब दाखवतात. एका वर्षाच्या कालावधीसाठी एका विवरणपत्रात ह्या सर्व बाबी मांडल्या जातात आणि त्यालाच बजेट या नावानं ओळखलं जातं. अंदाजपत्रकाचा अर्थ जर आपण पाहिला तर सर्वसाधारणपणे सरकार पुढील आर्थिक वर्षाच्या कालावधीत सरकारी उत्पन्न व सरकारी खर्चाच्या बाबतीत कायदेशीर मंडळापुढे विचारार्थ ठेवण्याचा प्रथम स्वरूपातील योजना आणि शिफारसींचा समावेश ज्या विवरणपत्रात केला जातो त्या विवरणपत्रास अंदाजपत्रक असे म्हणतात. सरकारचे अंदाजपत्रक म्हणजे सरकारचा वार्षिक जमा खर्च दाखवणारे पत्रक होय. अंदाजपत्रकाच्या व्याख्या जर आपण पाहिल्या तर यामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या अंदाजपत्रकाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्याचं पाहावयास मिळतं. प्राध्यापक फिंडले सिराज यांच्या मते सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचे तयार केलेले वार्षिक विवरणपत्र म्हणजे अंदाजपत्रक होय. अशा अंदाजपत्रकात समाप्ती होत असलेल्या वर्षाचा कालखंड व पुढील वर्षाचा कालखंड या कालखंडातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील दिलेला असतो. प्रोफेसर स्टोन यांच्या मते सरकारचे अंदाजपत्रक एक असं पत्रक असतं की ज्यामध्ये सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्च याची प्रारंभिक योजना असते. जे. एल. हसन यांच्या मते सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा पुढील वर्षाचा अंदाज म्हणजे अंदाजपत्रक होय. अशा प्रकारे अंदाजपत्रक म्हणजे एक असं वित्तीय आणि परिणामकारक विवरण होय की जे निश्चित कालावधीपूर्व तयार करण्यात येतं आणि ज्यामध्ये या कालावधीच्या अंतर्गत निश्चित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अंमलात आणली जातात त्या नीतीला अंदाजपत्रक या नावानं ओळखलं जातं.
अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये. अंदाजपत्रकाची काही ठराविक वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये अंदाजपत्रक हे निश्चित कालावधीसाठी अगोदर तयार करण्यात येतं. सर्वसाधारण अंदाजपत्रक हे एका वर्षाचं आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी असतं. अंदाजपत्रक हे एका सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचं विवरण दाखवणारं पत्रक असून यामध्ये पुढील निर्धारित काळात पूर्ण करावयाची उद्दिष्ट व त्यासाठी अंमलात आणलेल्या मार्गाचे विवेचन केले जाते. अंदाजपत्रकामध्ये वित्तीय संबंधी मात्रात्मक कोष्टके दिलेली असतात. अंदाजपत्रकावरून येणाऱ्या पुढील वर्षाच्या सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचं व आवश्यक खर्चाचं अनुमान काढलं जातं. अंदाजपत्रक सार्वजनिक ऋणाबाबत आवश्यक ती माहिती मिळविली जाते. अंदाजपत्रकाची उद्दिष्टे. अंदाजपत्रकाची काही ठराविक वैशिष्ट्ये आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. अंदाजपत्रक देशात आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणं, देशाचा आर्थिक विकास साध्य करणं, साधनसामग्रीच्या न्याय्य वाटपात उत्पन्न वाढ करणं, देशातील खाजगी गुंतवणुकीला चालना देणं, देशातील बेकारी कमी करून रोजगारीत वाढ घडवून आणणं, आर्थिक विषमता कमी करणे, प्रादेशिक विषमता प्रस्थापित करणे, देशातील निर्यात उद्योगांना प्रोत्साहन देणे, मूलभूत सोयीसुविधांचा विकास करणे, अर्थव्यवस्थेतील बचतीचा दर वाढविणे, राष्ट्राच्या संरक्षण कार्यासाठी सामग्रीचा पुरवठा करणे. अंदाजपत्रकाची रचना. अंदाजपत्रकामध्ये पुढील वर्षाचा जमा खर्च अंदाज असतो. हे अंदाजपत्रक 2 विभागात विभागलेले असते. एक महसुली अंदाजपत्रक आणि दुसरा जो घटक येतो तो आहे भांडवली अंदाजपत्रक. आता महसुली अंदाजपत्रकामध्ये महसुली अंदाजपत्रका किंवा चालू खात्यावरील जमा खर्चाचा समावेश असतो. महसुली उत्पन्नाच्या बाबीचा समावेश अंदाजपत्रकात जमा बाजूला दाखवला जातो व महसुली बाबीमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न. कर उत्पन्न म्हणजे प्राप्तिकर संपत्ती व भांडवली कर, वस्तू व सेवांवर कर याचा समावेश असतो. आणि करेतर उत्पन्नामध्ये राजकोषीय सेवा, विविध राज्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज, नफा, लाभांश, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वित्तीय संस्था आणि उद्योग यांचा नफा इत्यादींचा समावेश होतो. महसूल खर्चाच्या बाबींमध्ये योजना खर्च, बिगर योजना खर्चाचा समावेश होतो. याचबरोबर संरक्षण, नागरी प्रशासन खर्च, शिक्षण, आरोग्य, विमा, सेवानिवृत्ती इत्यादी घटकांचा समावेश होतो. या योजना खर्चात केला जाणाऱ्या रस्ते वाहतूक, दळणवळण, बंदरे, ग्रामीण विकास, सिंचन अशा विविध घटकांच्या खर्चाचा सुद्धा विचार केला जातो. भांडवली अंदाजपत्रक म्हणजे अंदाजपत्रकाचा दुसरा भाग म्हणून ओळखलं जातं. यामध्ये आगामी वर्षात सरकारी किंवा भांडवली उत्पन्न मिळवणारा व भांडवली खर्च कसा करणार याचा तपशील दिलेला असतो. भांडवली उत्पन्नाच्या बाजूस नाणे बाजारातील कर्ज, देशांतर्गत इतर कर्ज, परकीय कर्ज, अल्प बचत, परकीय चलनाच्या साठ्यावर घेतलेली कर्जे, भविष्य निर्वाह निधी, सक्तीच्या बचतीची जमा इत्यादी स्वरूपातील उत्पन्नाचा समावेश होतो. भांडवली अंदाजपत्रकाच्या खर्च बाजूवर विविध सेवा, संरक्षण, आगाऊ रक्कम, कर्जफेड इत्यादी कारणांसाठी झालेल्या किंवा होणाऱ्या खर्चाचा समावेश होतो. या खर्चाचे स्वरूप दीर्घकालीन खर्च असे असल्यानं हा खर्च विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अंदाजपत्रकाच्या प्रकाराचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रमुख प्रकारांचा आपण विचार करता प्रमुख 3 प्रकार अंदाजपत्रकाचे पाडले जातात. त्यामध्ये संतुलित अंदाजपत्रक, शिल्लकी अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक.
आता सिल्की अंदाजपत्रक म्हणजे ज्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च समान असतात अशा अंदाजपत्रकाला संतुलित अंदाजपत्रक या नावानं ओळखलं जातं. सिल्की अंदाजपत्रक म्हणजे ज्या अंदाजपत्रकात सरकारचं उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा जास्त असतं तेव्हा त्या अंदाजपत्रकास सिल्की अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे ज्या अंदाजपत्रकात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त असतो अशा अंदाजपत्रकास तुटीचे अंदाजपत्रक असे म्हटले जाते. आणि शून्याधारित अंदाजपत्रक असा एक चौथा प्रकार पडला जातो. ज्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च शून्य असतो त्याला शून्याधारित अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. अंदाजपत्रकीय प्रक्रिया यामध्ये अंदाजपत्रकाच्या एका वर्षाच्या अस्तित्वात पुढील 4 अवस्था किंवा टप्पे असतात. अंदाजपत्रक तयार करणं, अंदाजपत्रकास कायदेशीर स्वरूप देणं, अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणं, राष्ट्रीय वित्तीय नियंत्रण, लेखा व लेखापरीक्षण. आता अंदाजपत्रक तयार करणं. आता केंद्र सरकार घटनेतील कलम 112व्या कलमानुसार तर 202व्या कलमानुसार राज्य सरकार अंदाजपत्रक सादर करीत असते. अर्थमंत्रालय विभागामार्फत अंदाजपत्रक तयार केले जाते. केंद्रीय अंदाजपत्रक तयार करताना अनेक विभागाकडून वित्तीय माहिती मागून घेतली जाते. घटनेत अंदाजपत्रक हा शब्द वापरला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरण्यात आला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक अर्थमंत्री लोकसभेत सादर करतात. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 4 घटक मदत करतात. त्यामध्ये अर्थमंत्रालय, विविध प्रशासकीय कार्यालये, नीती आयोग, पूर्व नियोजन मंडळ आणि लेखापाल अशा घटकांचा अंदाजपत्रक तयार करण्यामध्ये समावेश होतो. अंदाजपत्रक तयार करण्याचे टप्पे जे आहेत या टप्प्यामध्ये अंदाजपत्रक तयार करण्याचे कार्य मागील जुलै-सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतं. प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यामार्फत कार्यालयामार्फत त्यांच्या पुढील वर्षातील अपेक्षित खर्चाचे अंदाज बांधले जातात. प्रत्येक खात्याचे अंदाज अहवाल आपल्या मंत्रालयाकडे ऑक्टोबरपर्यंत पाठवले जातात. त्यानंतर मंत्रालय प्रत्येक खात्याचे अंदाज तयार करते. विविध खात्याचे अंदाज नोव्हेंबरमध्ये अर्थमंत्र्याकडे येतात. नीती आयोग अग्रक्रम दिलेल्या योजनेच्या दृष्टीने सप्टेंबरमध्ये विषयी आपले मत कळविले जाते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी प्राथमिक अवस्था संपल्यानंतर अर्थमंत्रालय संरक्षण अंदाजपत्रक तयार करते. महालेखापालाच्या दृष्टीनंतर दुसरी आवृत्ती तयार होते. त्यानंतर अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून कॅबिनेटची संमती घेऊन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेब्रुवारीमध्ये ते सादर केलं जातं. आता अंदाजपत्रकास कायदेशीर स्वरूप देण्याची जी प्रक्रिया आहे यामध्ये प्रमुख टप्पे जे आहेत या टप्प्यांमध्ये अर्थमंत्री प्रथम लोकसभेत अंदाजपत्रक सादर करतात व अंदाजपत्रकीय भाषण देतात. या भाषणाचे 2 भाग असतात. देशाची साधारण आर्थिक पाहणी असते आणि सरकारचा कर प्रस्ताव असतो. भाषणानंतर अंदाजपत्रक राज्यसभेत मांडलं जातं. यानंतर दोन्ही सभागृह आठवडाभर ढोबळ मनाने चर्चा चालते आणि नंतर राज्यसभेचे कार्य संपतं व कायदेशीर स्वरूप देण्याचं पुढील कार्य लोकसभेत चालतं. लोकसभेत प्रत्येक मंत्र्याने किंवा खात्याने केलेल्या स्वतंत्र अनुदानाच्या मागणीवर प्रथम चर्चा व नंतर मतदान घेतलं जातं. घटनेच्या 112 व 113व्या कलमानुसार अंदाजपत्रकामधील खर्च 2 प्रकारचे असतात. एक संचित निधीवर प्रभावित खर्चाचा समावेश व या खर्चावर
मतदान घेतलं जात नाही, कारण यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महालेखापाल यांचे पगार आणि भत्ते यांचा समावेश असतो. आणि दुसरा, प्रत्येक मंत्रालय व खात्याची अनुदानाची मागणी यासाठी लोकसभेत मतदान घेतले जाते. लोकसभेच्या संमतीशिवाय 1 रुपयाही खर्च करता येत नाही. यानंतर खर्च कपात प्रस्ताव सादर केला जातो. त्यात सूचना करण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला असतो. यानंतर कलम 114 नुसार विनियोजन विधेयक व वार्षिक वित्तीय विधेयक मांडून सर्व वित्तीय प्रस्तावांना मान्यता मिळवून घेतली जाते. लोकसभेने अंदाजपत्रक संमत केल्यानंतर ते राज्यसभेत सादर केले जातं. राज्यसभेला ते 14 दिवसाच्या आत संमत करावे लागते. दोन्ही सभागृहाच्या संमतीनंतर अंदाजपत्रक राष्ट्रपतीकडे पाठवले जातं. राष्ट्रपतीने आपल्या अनुमती दिल्यानंतर, स्वाक्षरी केल्यानंतर अंदाजपत्रक अंतिम दृष्टीने स्वीकृत झाले असे मानले जाते. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणे. तर अंमलबजावणी करत असताना अंदाजपत्रकाला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर अंदाजपत्रक अंमलबजावणीसाठी तयार होते. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करताना कराची वसुली, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार खर्च, हिशोब, तपासणी इत्यादी कार्ये पूर्ण करावी लागतात. वित्त विधेयक मंजूर झाल्यानंतर व इतर उत्पन्न गोळा करण्याचा अधिकार अर्थमंत्र्यास प्राप्त होतो. या केंद्रीय महसूल मंडळ असे म्हटले जाते. त्यात विविध विभाग असतात. ते आपल्या क्षेत्रात कर एकत्रित करतात आणि विनियोग विधेयक पास झाल्यावर स्वीकृत खर्च करण्याचा अधिकार सरकारला मिळतो. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अनुदानाचा वापर होणे आवश्यक असते. प्रत्येक राज्यात लेखापाल व केंद्र महालेखापाल परीक्षक यांची नियुक्ती केली जाते. सर्व देणी सरकारी कोषागाराद्वारे रिझर्व्ह बँकेवर अथवा स्टेट बँकेवर धनादेश चेक काढून दिली जातात. थोडक्यात अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ही प्रमुख 3 घटकावर अवलंबून असल्याचं पाहावयास मिळतं. पहिला जो घटक आहे निधीचं, म्हणजे मूल्यांकन व संकलन करणं. दुसरा कर, म्हणजे निधी गोळा केल्यानंतर त्याची सुरक्षित साठवण करणं आणि निधीचं वितरण करणं. राष्ट्रीय वित्तवार नियंत्रण किंवा लेखा परीक्षण. लेखा म्हणजे जमा खर्च होय, तर लेखापरीक्षण म्हणजे जमा खर्चाची तपासणी होय. अशा जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा म्हणजे लेखापरीक्षण होय. या यंत्रणेत पुढील बाबींचा समावेश होतो. भारताचा नियंत्रण व महालेखापरीक्षक, त्याला आपण कॅग या नावानं ओळखतो. म्हणजे नियंत्रण आणि महालेखापरीक्षक यास भारताचा नियंत्रण व हिशोब तपासनीस असे म्हटले जाते. कॅग या नावाने ते ओळखले जाते. हे सर्वांच्या परिचयाचं आहे. म्हणजे घटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपतीद्वारे नेमणूक होते आणि सरकार जमा खर्चाचा अहवाल नियंत्रित महालेखापाल राष्ट्रपतींना सादर करतात आणि त्यानंतर तो लेखापाल समितीकडे पाठविला जातो. ती समिती दुय्यम अहवाल तयार करते आणि नंतर त्याचा चर्चा होऊन कॅगला लोकलेखा समितीचं कान डोळे असे म्हटले जाते. हे कॅगला लोकलेखा समितीचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असंही म्हटले जाते. 1976 पासून कॅगची लेखाविषयक कार्य काढून घेऊन केवळ परीक्षकांचे कार्य देण्यात आले. राज्याचा जमा खर्चाचा अहवाल कॅग राज्याच्या राज्यपालांना पाठवतं. राज्यपाल तो विधानसभेपुढे मांडतो व चर्चा घडवून आणतो. 2. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट्स, त्याला आपण CGA या नावानं ओळखतो. ऑक्टोबर 1976 पासून नियंत्रण व महालेखा परीक्षकच
लेखाविषयक कार्य अर्थ मंत्रालयात निर्माण करतात आणि कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटिंगच्या कार्यालयाकडे देण्यात आले आणि कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स लेखाविषयक कामकाजाबद्दल भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटन्स सरकारचा जमा खर्चाचे नमुने तयार करतो आणि जमा खर्चाचे नियम तयार केल्यानंतर आवश्यकतेनुसार बदल सुचवतो. जमा खर्चाची लेखापरीक्षक निश्चित करते आणि जमा खर्चाचे मासिक व वार्षिक अहवाल तयार करण्याचे कार्य चालू होते. लेखापरीक्षकाविषयी संसदीय समित्या. संसद ही वर्षभर कामकाज करणारी नसल्यामुळे पूर्ण वर्षभर काम करण्यासाठी संसदेत काही संसदीय समित्यांची स्थापना केली जाते. त्या पुढील प्रमाणे सांगता येतील: लोक अंदाज समिती आणि लोक लेखा समिती. आता लोक अंदाज समितीमध्ये 29 सदस्य असतात. त्यात अध्यक्ष म्हणून निवडला जातो. त्यानंतर निवड लोकसभा अध्यक्ष करतो. समितीचा कालावधी 1 वर्षाचा असतो. ही समिती जमा खर्चाची तपासणी करून काटकसर सुचविते, म्हणून या समितीला काटकसर समिती असंही म्हटलं जातं. लोकलेखा समिती म्हणजे लोकलेखा समिती ही देशातील सर्वात जुनी संसदीय समिती होय. यात एकूण 22 सदस्य असून त्यात 15 लोकसभेचे तर 7 राज्यसभेचे सदस्य असतात. लोकसभेला 1 सदस्याची समिती अध्यक्ष म्हणून निवडली जाते आणि विरोधी पक्षाचा 1 सदस्य त्यामध्ये असतो. लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण म्हटलं जातं, कारण कार्य जवळपास सारखे किंवा पूरक असल्यामुळं ही समिती खर्च आणि नियोजन या बाबींवर झालेला अधिक खर्चाचा मागील पार्श्वभूमी योग्य की अयोग्य याची तपासणी करते आणि लेखा समिती अनावश्यक खर्च, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता इत्यादी बाबींची तपासणी करते. पण याची कॅगच्या जमा खर्च अहवालावर अवलंबून राहावे लागते. आणि तिसरा जो घटक आहे सार्वजनिक निगमन समिती. या समितीत 22 सदस्य असतात आणि यामध्ये 15 लोकसभेचे तर 7 राज्यसभेचे. 15 पैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून लोकसभेचे सभापती करतात आणि समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. ही समिती सार्वजनिक उद्योगांचे अहवाल व लेखी तपासणी, कॅग तपासलेल्या उद्योगांचं अहवाल तपासणे, सार्वजनिक उद्योग क्षमता, करभार, व्यापारी तत्त्वे यांचे पालन करून चालतात. सरकारी धोरणाच्या योग्यतेची तपासणी करता येत नाही. या समितीच्या माध्यमातून उत्पादन, रोजगार निर्मिती, ग्राहकांच्या हिताचे रक्षण या संदर्भात सार्वजनिक उद्योगांचे मूल्यमापन केले जाते. या सगळ्या घटकांचा जर आपण विचार केला तर अंदाजपत्रकाची प्रक्रिया ही अतिशय विस्तृत स्वरूपाची असून हे अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी काही महिने अगोदर चालू होऊन अंमलबजावणीनंतर काही महिन्यानंतर त्यामध्ये अंदाजपत्रक ही वित्तीय प्रशासनाचा आरसा असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आणि कारण अंदाजपत्रकात अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब असल्याचं पाहावयास मिळतं. याप्रमाणे हे अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि त्याची राबवणूक होते. धन्यवाद.